इस कॉलेज के प्रिंसिपल और मंच पर विराजमान हमारे सभी लाइब्रेरी साइंस के साथी गुरु वैष्णव मैडम, शशांक सर और गौंडे सर, और मंच के सामने विराजमान हमारे सभी लाइब्रेरियन दोस्त जो लाइब्रेरियन बन चुके हैं, जो लाइब्रेरियन पेशा में प्रोफेशन में काम कर रहे हैं, सभी दोस्तों को नमन करते हुए और सारे संतों के कार्यों को, उनके कर्तव्यों को, उनके लिखान को नमन करते हुए मैं अपने शब्दों की शुरुआत करूंगा। ग्रंथालय यह ऐसा पेशा है, सर ने उसका विवेचन बहुत ही अच्छा किया है। सच है, जब भी ये इनोवेशन आया है, ये एआई की जब हम बात कर रहे हैं, जब भी ये इनोवेशन आया है तो सबसे पहले ये चैलेंज जो है ना, वो लाइब्रेरियन ने एक्सेप्ट किया है। एक जमाने में कंप्यूटर आया था, सर ने जैसे बताया कि जमाने में कंप्यूटर आया था, हम बड़े भाग्यशाली समझते थे कंप्यूटर के पास बैठने के बाद, और कुछ लोग ये भी बोलते थे कि अब कंप्यूटर आया है, सारा काम कंप्यूटर करेगा, हमें कुछ करने की जरूरत नहीं। आज वही बोल रहे हैं कि अभी ये आया है, सभी काम ये करेगा, हमें कुछ करने की जरूरत नहीं। क्या सच में ये सच है? हमें कुछ करने की जरूरत नहीं तो हम लाइब्रेरी साइंस क्यों पढ़ रहे हैं? या मेडिकल वाले डॉक्टर क्यों पढ़ रहे हैं मेडिकल का? ये है तो सब कुछ करता है ना, तो हमें करने की जरूरत नहीं है, ऐसा एक भ्रम है। लेकिन यह बोले तो कृत्रिम बुद्धिमत्ता, और कृत्रिम बुद्धिमत्ता को आप टेस्ट करेंगे ना, तो आपके समझ में आएगा कि उस कृत्रिम बुद्धिमत्ता को हमारी जो बुद्धिमत्ता है ओरिजिनल, उसकी साथ होना बहुत जरूरी है। क्योंकि मैंने कल परसों देखा कि एआई पे मेरे को स्पीच करना है आपके सामने, तो मैंने डाला कि एआई पे स्पीच, ऐसा कुछ डाला, तो उसने उल्टे सीधे अपने जो भी है, उल्टे सीधे नहीं, उसने एक गाइडलाइन दी कि क्या होना चाहिए, टाइप्स ऑफ एआई, उसके और इंटरनल के जो भी पार्ट्स है उसके बारे में उसने पूरा मेरे को सामने दिया है। क्या मैं वैसा ही स्पीच आपके सामने कर सकता हूं? बिल्कुल नहीं। आपको पता होगा, तुम्ही सगळे ग्रामीण भागातले लोक असल्यामुळे मुद्दाम ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अनेक भारूडवाले लोक, हात पाहणारे लोक वगैरे येत होते आपल्याकडे बरेचदा, आणि ते माहित आहे का, आपला हात बघत होते आणि सांगत होते आपल्याला अशा गोष्टी सांगत होते ज्या कॉमन आहे, जो सगळ्यांना लागू होते। तुम्हारा भला हो जाएगा, आपका, आप ऐसा करो वैसा करो, आपके पीछे बहुत सारे लोग बातें करते हैं, आपको बुरा बोलते हैं, ये कॉमन गोष्ट आहे, हे सगळ्यांच्याच बाबतीत घडतं। या सगळ्यांच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी ज्या आहे ना, एक कॉमन लॉजिक लावून ते आपल्याला सांगत होते आणि आपल्याला ते खरं वाटत, त्यातलाच हा प्रकार आहे। मी असं म्हणणार नाही की हे बरोबर नाही आहे, चांगला आहे, त्याचा यूज आपण कसं करतो हे जास्त महत्त्वाचं आहे। आता एआय काय करतो, सगळं डेटाबेस सर्च करतो आणि कॉमन गोष्टी ज्या असतात सगळं एकत्रित करतो, कन्सोलिडेशन करतो आणि आपल्यासमोर माहिती ठेवतो। पण त्याला आपल्या सतसत विवेक बुद्धीची जोड असणं अत्यंत आवश्यक आहे, असं मला नेहमी वाटत राहतं। गुगल ट्रान्सलेशनचं एक उदाहरण घ्या। मॅडम याच्यावर बोलणार आहे, तुम्ही थोडं क्लिअर करण्यासाठी बोलतोय की गुगल ट्रान्सलेशन घ्या, तुम्ही इंग्लिश मध्ये त्याच्यात 2-4 वाक्य टाका, मराठी ट्रान्सलेशन मागा, त्याला तो मराठी ट्रान्सलेशन देतो, व्यवस्थित देतो, पण व्यवस्थित देत नाही जसं आपल्याला पाहिजे असतं, आपल्या बोली भाषेमध्ये जसं असतं ना तसं आपल्याला मिळत नाही। मग आपल्याला काय करायचं, आपल्या बुद्धीची कस त्याच्यामध्ये लावावं लागतं आणि चेंजेस करून ते पुढे आपल्याला जे काही यूज करायचं आहे तसं यूज करायचं। तर अशा पद्धतीचं हे एआय आहे, हे चॅलेंज आहे आपल्यासाठी, अपॉर्च्युनिटी पण आहे आपल्यासाठी, दोन्ही गोष्टी याच्यामध्ये। पण आपण ते कसं यूज करतो याच्यावर खूप गोष्टी डिपेंड आहे। मागे कम्प्युटर आलं, त्याच्यानंतर व्हॉट्सअप, सोशल मीडिया आलं। सोशल मीडिया हा लायब्ररीसाठी चांगलाच आहे ना। आज मला आपल्या आयोजकांनी इथे बोलवलं, व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवून दिली, कार्ड पाठवून दिलं, काय म्हणते त्याला, लोकेशन पाठवून दिलं, हे चांगलं आहे। पण ह्या गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टीसाठी जर आपण त्याचा उपयोग करतोय व्हॉट्सअपचा, सोशल मीडियाचा, तर ते चांगलं आहे। आणि अनेकदा तुम्ही पाहिलं आहे, तुमचा अनुभव आहे, वाईट गोष्टीसाठी सुद्धा लोक त्याला यूज मध्ये आणतात। तर एआय सुद्धा असंच आहे की आपल्या चांगल्या गोष्टीसाठी उपयोगात आणायचं आहे।
आणि म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की हे चॅलेंजेस जे आहे, सरांनी मस्त त्याचं उदाहरण दिलं आपल्याला, कॉम्प्युटर होतं वगैरे वगैरे, आता कसं डेव्हलपमेंट झालं. तर या चांगल्या चांगल्या गोष्टी, चॅलेंजेस गोष्टी आहेत त्या आमच्या लायब्ररीनं सर्वात पहिले ऍक्सेप्ट केलेल्या आहेत आणि त्याच्यात काही ना काही करून दाखवलेलं आहे. तुम्ही रेल्वे आणि ते ट्रेनचं जर ऑटोमेशन बाजूला ठेवलंय सेंट्रल गव्हर्नमेंटचं, तर सर्वात पहिले महाराष्ट्रामध्ये असो या इंडियामध्ये असो लायब्ररीचं नेटवर्किंग झालेलं होतं, लायब्ररी ऑटोमेशन झालेलं होतं, लायब्ररी कॉम्प्युटरायझेशन झालेलं होतं. ही लायब्ररीयन हे सगळे चॅलेंजेस आपले स्वीकारू शकतात आणि त्याला योग्य न्याय देऊ शकतात, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि आजच्या या कॉन्फरन्समध्ये या सगळ्या गोष्टीवर चर्चा होणार आहे. कीनोट्स ॲड्रेसर वैष्णव मॅडम, पहिल्यांदा मी त्यांच्या स्टेजवर बोलतोय आणि आज मला आणि तुम्हाला सगळ्यांना ते भाग्य आहे की त्यांच्या तोडून आपल्याला या एआयवर इतक्या चांगल्या गोष्टी काही ना काही मिळेल. इथून काही ना काही घेऊन जाल, संख्या भलेही कमी असेल तुमची इथे, पण इथून तुम्ही निश्चितच काही ना काही घेऊन जाल याचा मला ठाम विश्वास आहे. आणि अशा या उभरत्या होया नवीन इनोव्हेशनल सब्जेक्टवर हे कॉलेज, ग्रामीण भागातलं कॉलेज एक नॅशनल कॉन्फरन्स आयोजित करत आहे. आणि म्हणून मनापासून सांगतो की तुम्ही सर्वजण त्यांच्या संदर्भात एकदा टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा. तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण इथं माझं संपलं नाही. आता सरांनी सांगितलं की आमचे गणेशराव व्हॉट्सअपवर का होईना तर ते आम्हाला पत्रिका पाठवतात आणि बोलवतात. खूप प्रेम आहे त्यांचं आमच्यावर आणि प्रेमापोटी आम्ही नागपूरवरून 7-8 लोक, इथे 10-12 लोक होती नागपूरवरून, सगळेच्या सगळे निघून आलेत आहे. आणि म्हणून त्यांचं मन, आपण हिंदीमध्ये काय म्हणतो, दिल से दिल कभी जुदा नहीं होती, यूं तो हम हर किसी की फिदा नहीं होती. दिल से दिल कभी जुदा नहीं होते, यूं तो हम हर किसी पे फिदा नहीं होते. प्यार से रिश्ता बड़ा होता है दोस्ती का, प्यार से बड़ा होता है रिश्ता दोस्ती का, क्योंकि दोस्त कभी बेवफा नहीं होते. इसी के साथ मैं इस प्रोग्राम को शुभेच्छा देते हुए अपने वाणी को विराम देता हूँ. जय तो संस्कृतम, जय तो भारतम. Thank you, sir, for your valuable guidance. Now we move towards